नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदेश। आज आपण 3BHK घेऊन आलो आहे, ते बी कुठे, दिंडोरी रोड, राज स्वीट माहिती आहे ना, राज स्वीटला लागूनच ही एकदम चांगल्या प्राईम लोकेशनला आहे। रस्त्यावर बिल्डिंग आहे, म्हणजे आपल्याला यायला जायला टेन्शन नाही। आता 3BHKचा हा सॅम्पल फ्लॅट बघणार आहे। एकदम चांगल्या याच्यात ते आपल्याला 2 लिफ्ट देणार आहे। प्रत्येक फ्लोर म्हणजे याला 2-2 लिफ्ट आहे, म्हणजे एकूण एका बिल्डिंगला 4 लिफ्ट आहे। तर अशा पद्धतीचा आपण हा लुक बघणार आहे। पहिल्यांदा आपण जातोय तर इथे इलेक्ट्रॉनिक आपल्याला हे इथून आपण ओके केल्यानंतर आपल्याला मध्ये दिसतंय मित्रांनो का आपल्याला घराच्या बाहेर कोण आलेलं आहे। तर ही गोष्ट आहे का आपल्याला काही जास्त टेन्शन नाही। आता आपण हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये आलेलो आहे। लिव्हिंग रूमची साईज एकदम प्रिसियस दिलेली, म्हणजे तुम्हाला जे दाखवतोय ते तुम्ही तसं करू शकतात, कारण हा आमचा सॅम्पल फ्लॅट आहे। इथं आपण POP अशी करू शकतो, तुम्ही बघू शकतात। त्याचबरोबर TV युनिट आपण इथं ठेवू शकतो, सोफा सेट असे ठेवू शकतात। त्याचबरोबर आपल्याला इथे जे देव्हारा करायचं तर इथं आपण देव्हारा करू शकतात। आपल्याला बाल्कनी पाहिजे, हॉलला तर बाल्कनी पाहिजेच, तर हॉलला आपण बाल्कनी केलेली आहे मित्रांनो। तर इथे बाल्कनी पण करून दिलेली। त्याचबरोबर आता आपण आलो आहे किचनकडे। किचनचं मित्रांनो, किचनमध्ये 2 टाईपचे आपल्याला किचन ओटे दिलेले। किचन ओटा हा आपल्याला फूड बनवण्यासाठी, आपल्याला याच्यासाठी, हा इकडचा जो दिलेला आहे मित्रांनो तो ड्राय आपल्याला चॉपिंग आणि ह्या त्या गोष्टी करण्यासाठी। आणि हे कसं आहे, आपलं जे वास्तुशास्त्राप्रमाणे आपण जसं करायचं त्याच पद्धतीने आपण नियोजन केलेले। इकडे आपल्याला असे हे किचन ट्रॉल्या आम्ही काही देणार नाही, तुम्हाला स्वतः करायच्या आहे, पण कशा करायच्या हे आपण हा सॅम्पल फ्लॅट करून तुम्हाला जेणेकरून हे होईल, मदत होईल का आपण असं आपलं इथं मॉड्युलर किचन हे त्या गोष्टी करू शकतात। हे पण असे आता नवीन स्टाईल आली ती लाकडाची, ती बी पद्धतीने आपण करून ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे। इथे पण आपल्याला त्यांनी बाल्कनी दिलेली। बाल्कनी बघा मित्रांनो, प्रशस्त बाल्कनी आहे, मोठी आहे। आणि इथं आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉईंट पण काढून दिलेला आहे, म्हणजे का जेणेकरून आपलं कोणतं प्रत्येक ठिकाणी आपण फ्रेंच डोअर दिलेला आहे। आणि आपल्याला डायनिंगचा टेबल हा इथं आपण पहिलेच दाखवून दिलेला आहे, म्हणजे कसं आहे का एक अंदाज येईल आपला फ्लॅट कसा आहे, मोठा आहे का नाही। आता इकडे बेडरूम दिला आहे, चिल्ड्रन बेडरूम म्हणतात त्याला, 3BHK आहे, त्याच्यामुळे अशी चिल्ड्रन बेडरूम आहे। म्हणजे तुम्ही बघा याच्यात काहीच कमतरता नाही, काही नाही, असं फर्निचर आहे, खूप काही गोष्टी आहे। तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की मला कॉल करा, हे करा, संदेश का पाहिजे का नाही। आता हे बघा एवढ्या गोष्टी करून दिल्या, एवढी जागा मोकळी, चिल्ड्रन बेडरूमला सुद्धा एवढी मोठी जागा करून दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे। आता डबे ते वस्तू ठेवण्यासाठी कुठं ठेवायचं ते सुद्धा बिल्डरने टेन्शन घेतलेलं आहे। हे पूर्णपणे आपण इथे रॅक काढून दिलेली, म्हणजे जेणेकरून आपले जे डबे आणि ते बाकीच्या गोष्टी त्या अशा लॉकमध्ये राहतील। आता इथं टेबल टॉपची कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून घेतलेली, टेबल टॉपची। त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम आहे, प्रत्येक याला टॉयलेट बाथरूमला वेगवेगळी आपल्याला हे केलेलं आहे, स्टाईल वेगवेगळी आणि असेंब्ली वेगवेगळे आहे। आता आपण आलो आहे सेकंड बेडरूमला। सेकंड बेडरूमसुद्धा मोठी दिलेली, म्हणजे आता जर तुम्ही आम्ही सॅम्पल फ्लॅट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही याल बघायला तर तुम्हाला एकदम आवडेल का कसं राहतं आहे। तर इकडे इथे पण आपण एक 3 ट्रॅकर्स विंडो दिली व्हेंटिलेशनसाठी। त्याचबरोबर रूमची साईज पण मोठी आहे, नंतर कसं होईल, नंतर बेड पण एवढा बेड असताना सुद्धा एवढ्या जागा रिकाम्या असतात ते, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। TV युनिटसुद्धा तुम्ही या रूममध्ये करू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर। आणि अजून एक बेडरूम म्हणजे 3BH, अजून एक बेडरूम, तर ही बेडरूम आहे। तर ही बेडरूम पण खूप मोठी, याला बाल्कनी, तिकडच्या बेडरूमला बाल्कनी नाही मित्रांनो, तर इथं बाल्कनी दिलेली। आपल्याला पूर्ण POP कसं करू शकतो काय नाही हे सर्व तुम्ही आयडिया घ्या याच्यातून, म्हणजे तुम्हाला कळेल का हे तुमचं कसं राहील कसं नाही घर। तर मित्रांनो याची प्राईस पण तुम्हाला सांगतो का हे आपण 59 लाखाला कोट केलेलं आहे। तर त्याच्यात तुम्हाला जर काही आवडलं नाही आवडलं याच्यात पुढची गोष्ट आहे, पण माझं मते जर व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला जर बळी मंदिरच्या जवळपास पाहिजे किंवा कुठं काही पाहिजे असेल तर मला कॉल करा। आपल्याकडे भरपूर ॲम्युनिटीज आलेले आहे, भरपूर आपल्याकडे 2BHK 3BHK तर चांगल्या प्रतीचे आहे। तर तुम्हाला असेच आम्ही तुम्हाला करून देऊ। तर व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही नक्कीच ज्यांना घ्यायचा असेल त्यांच्यापर्यंत पोचवा हा व्हिडिओ, म्हणजे जेणेकरून त्यांना हेल्प होईल का नाशिकमध्ये घर शोधण्याची। आपल्यासारखं एक मराठी माणूस आहे आपण का जे लोकांना मदत करण्यासाठी तयार केलेला आहे आपला हा ग्रुप, का आपल्याला काही असं याच्यात काही